नमस्कार, मी सुरेश सुमरे. आपण पाहता सुपरफास्ट मीडिया प्रेझेंट माझं मराठवाडा न्यूज अँड एंटरटेनमेंट. तर पाहूया त्याचबरोबर महिला, आशा सेविका, CRP ताई, रोजगार सेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व ज्येष्ठ नागरिक. आज ग्रामसभेचा विषय, सुरुवातीला आपली महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणून योजना चालू होती, परंतु शासन निर्णय प्रमाणे या योजनेचं नामांकन होत आहे. त्यासाठी आज आपल्या या ग्रामसभेचे सचिव सरपंचाच्या सूचनेनुसार आपले नोडल अधिकारी गणेश थेटे सर यांनी स्वीकारावं, मी अशी त्यांना विनंती करतो. शासन निर्णय कलम 7/11 नुसार त्यांनी ते स्वीकारावं अशी मी त्यांना सर्वांच्या वतीने विनंती करतो. आज विकसित भारत व या योजना प्रभावीपणे अंमलबजावणी तसेच जनजागृती होण्याचा या शासनाचा यामागे दृष्टिकोन आहे. त्यासाठी यामध्ये त्याचे उद्देश दिलेले आहेत. या योजनेचे अकुशल शारीरिक काम करण्यास स्वइच्छेने तयार असलेल्या प्रत्येक ग्रामीण भागातील प्रौढ सदस्यांना या प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसाच्या मजुरी रोजगाराची वैधानिक हमी या कायद्याअंतर्गत देण्यात येते. त्याचबरोबर या कामामध्ये जलसुरक्षा व संवर्धन असे कॅटेगरी केलेली आहे. त्यामध्ये कालवे, चेकडॅम, गॅली, प्लग, भूमिगत बंधारे, तलाव, सिंचन विहिरी, मायक्रो इरिगेशन, पाणथळ जमिनी पुनर्वसन अशा विविध घटकांचा यामध्ये समावेश केलेला आहे. त्याचबरोबर याचं नियोजन ग्रामपंचायतीने प्रत्येक आराखड्यामध्ये करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर राहील. त्यामध्ये या योजनेचं स्वरूप, ही योजना केंद्र पुरस्कृत योजना म्हणून अंमलात आणली जाईल. अधिनियमात नमूद केल्याप्रमाणे अधिनियम लागू झाल्यापासून 6 महिन्याच्या आत राज्याने ही योजना अधिसूचित करायची आहे. त्याची निधी वाटप पद्धत, केंद्र सरकार व राज्य केंद्रशासित प्रदेश सरकारमधील निधी वाटप पद्धत, ईशान्य व हिमालयीन राज्य केंद्रशासित प्रदेशांसाठी 90-10 आणि इतर सर्व राज्ये केंद्रशासित प्रदेशांसाठी 60-40 अशी असेल. म्हणजे 60 कुशल कामामध्ये मोडतं आणि 40 हे अकुशल, म्हणजे ते रोज लेबरद्वारे ते काम पूर्ण करायचं आहे. यामध्ये शासनाने विशेष सवलती पण दिलेल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये विशेष सूट दिली जाईल आणि सूट देण्याचा हा सर्वस्वी निर्णय केंद्र सरकारकडूनच घेतला जाणार आहे. याची अंमलबजावणी राष्ट्रीय स्तरावरील संचालन समिती, नॅशनल लिव्ह स्टीअरिंग कमिटी योजनेवर एकूण देखरेख करेल व मानक मंजूर करण्यासह अधिनियमांतर्गत विविध इतर कार्यासाठी जबाबदार असेल. यामध्ये जिल्हा कार्यक्रम समन्वयक नेमणूक केलेले आहेत. यामध्ये जिल्हा कार्यक्रम समन्वयकाची म्हणजे जिल्हाधिकारी यांची या योजनेवर नियोजन आणि अंमलबजावणी तसेच निरीक्षण करण्याची जबाबदारी त्यांना दिलेली आहे. यामध्ये आजच्या दिवसापासून या योजनेचं विकसित भारत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा अधिनियम म्हणजे मनरेगा या योजनेचं विकसित भारत रोजगार व आजीविका हमी असं नामांकन आजपासून करण्यात आलेलं आहे. यामध्ये कोणाला जर काही शंका असेल तर त्यामध्ये आपण विचारू शकता. हे काम ग्रामपंचायत मार्फत होणार का? हो, ग्रामपंचायत मार्फत. हे काम 60-40 म्हणल्यावर 60 आता अकुशल 60% आणि 40 अकुशल. ते त्यांच्या बातमीसाठी राहील. तुला